द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असो संसारी जीवे वेदुकारी वेदशास्त्र वारी बाह्या सदा हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठाला महायोग पीठे तटे भीमरत्नां वरं पुंडलिकाय दातु मुनिये समागत्य तिष्ठन्त तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरंग करू प्रथमान मना पांडुरंग करू प्रथमान मना हा पांडुरंग करू प्रथमान मना पांडुरंग करू प्रथमान मना पांडुरंग करू प्रथमान मना Thank you.
असू सर्वदा जयांची केलिया स्मरणा होय सकाळ विद्यांची अधिकरणा तोची बंधू श्रीचरणा श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला व घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप अनाथाची माऊली विश्व माऊली ज्ञानोपारायांचा 4 चरणाचा असून हरिपाठ या प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला कीर्तनकाराचे आद्य कर्तव्य आहे की छोटासा परिहार देणे. आजची कीर्तन रूपी सेवा मौजे रेणापूर या ठिकाणी होत आहे. मला दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा श्रवण करण्यास आलेली आहे. अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण 16 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर रेणापूरजी लातूर. आपण ज्यांच्या अमृतवाणीतून कथा श्रवण करत आहोत ते म्हणजे भागवत कथाकार ह.ब.प. गोपाळ महाराज कोळगावकर. त्यांच्या मुखातून आपण अमृततुल्य अशी कथा श्रवण करत आहोत. इथे जमलेले टाळकरी माळकरी श्रोतेजन समद्यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठाला ज्यांच्यामुळे मला इथे उभारण्याची संधी मिळाली ते म्हणजे माझे गुरुवर्य ह.ब.प. माधव महाराज राजे आणि तालमणी धीरज महाराज दरोडे यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठला हा अभंग नामपाठ पर असून ज्ञानोपाराय या अभंगातून साधकाला यवत जगातील मनुष्य मात्राला हरिनाम स्मरणाचा अथवा हरिनाम उच्चारणाचा उपदेश करतात. उदाहरणार्थ सलोकता समिक्ता स्वरूपता आणि संयुजता. जो कोणी मुकावे हरी म्हणेन त्याच्या पुण्याचे मोजमापच होणार नाही. म्हणजेच गणित करता येणार नाही. संसारात जरी असला आणि मुखाने नामस्मरण करू लागला तरी सुद्धा उद्धार होतो असे वेदशास्त्री अधिक हात उंचावून सांगतात. कोणी म्हणेल महाराज याला पुरावा काय?
पुरावा म्हणून श्री व्यासांची आखून सांगितली. द्वारकेचा अधिपती पण पांडवाच्या प्रेमामुळे सतत त्याच्याकडेच राहिला. काय म्हणून? पाहते पांडव अखंड वनाती, पाहते पांडव व्यासमूर्तींनी केले आहे. त्याचेच ज्ञानोपर आहे. तुम्हा आम्हा सांगतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी विठाला विठाला. ज्ञानोपरायणी प्रमुख 5 ग्रंथ लिहिले. सर्वात पहिल्यांदा म्हणजे हरिपाठ, सर्वात पहिल्यांदा म्हणजे ज्ञानेश्वरी. दुसरा ग्रंथ म्हणजे अमृतानुभव. तिसरा ग्रंथ म्हणजे चांगदेव पाशा. चौथा ग्रंथ म्हणजे अभंग गाथा आणि 5वा म्हणजेच हरिपाठ. तर ज्ञानेश्वरी कुणासाठी? ज्ञान जिज्ञासूसाठी. संस्कृताची गाठी उघडो ज्ञान दृष्टी, केलेसी मराठी गीता देवी. जनाबाई म्हणतात ते माय ज्ञानेश्वरी, भक्त जना माहेश्वरी. असा हा ज्ञानासाठी लिहिलेला ज्ञान संपन्न ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी. विठाला दुसरा ग्रंथ म्हणजे अमृतानुभव. हा ग्रंथ कोणासाठी? तर सिद्ध महापुरुषांसाठी. चांगदेव 65 कोणासाठी? योग साधकांसाठी. कशावरून? स्वस्ती श्री वटेषु जो योगिनी जगता भासु, दावी माग विकासू प्रगटला करी. चांगदेवासारख्या योगाला जे उपदेश म्हणजे 65 वयाचे प्रकरण लिहिले त्यास चांगदेव 65 असे म्हणतात. 1400 वर्षांचे तंपती तिरवासी, येऊनी चांगदेव लगती चरणासी. करोनी कृपा देवानु राहिले त्यासी, देऊनी आत्मज्ञान केले सहवासी.
14 वेळा मृत्यूला परत केले. त्यासाठी लिहिलेला ग्रंथ म्हणजेच चांगदेव पासष्टी. विठ्ठल विठ्ठल सर्वात शेवटी हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला. तो म्हणजे सर्वसामान्य प्रापंचिक लोकांसाठी, म्हणजेच तुमच्या आमच्यासाठी. आता बरेच लोक विचारतात महाराजांनी कोणता अभंग घेतला होता, महाराजांनी कोणता अभंग घेतला. तर बरेच लोक सांगतात होता हरिपाठातला. हरिपाठ कमी समजू नका, हरिपाठ कमी समजू नका. हरिपाठ ही वारकऱ्यांची संधी आहे. वारकरी म्हणलं की हरिपाठ पाठच असतो. इथं किती जणांना हरिपाठ पाठ आहे? वर हात करा पाहू. वा, वारकऱ्यांनाच पाठ आहे हरिपाठ. खालच्या ताईंनाही पाठ आहे. वा, हरिपाठामध्ये अभंग किती? मग पाठ आहे तर सांगा, हरिपाठामध्ये अभंग किती? बरोबर आहे, अभंग हरिपाठ असती 28. रचिले जे विश्वाचे ज्ञानदेव. पण हा अभंगच हरिपाठातला नाही. जर असतात तर तुम्ही घेतला असता हरिपाठामध्ये. म्हणूनच घेता का हरिपाठामध्ये? म्हणूनच अभंग हरिपाठ किती? तर 27च. विठ्ठल विठ्ठल मी मगाच बोलून गेले की हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे. आता संध्या कोण करतात? तर संध्या ब्राह्मण लोक करतात. संध्येमध्ये प्रमुख मंत्र कोणता? तो म्हणजे गायत्री मंत्र, जो की 4ही वेदांचा ज्याच्या समावेश आहे. त्याच अक्षरे किती? इथं गायत्री मंत्र कोणाकोणाकडे आहे? हात वर करा भाऊ. देवाला पुढे असतो ना. जाऊ, मी सांगते. गायत्री मंत्र मी म्हणून दाखवते. ओम भूर्भुवः स्वः तस्मै सुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. श्रीमद भगवद्गीतेमध्ये व्यास महर्षींनी वर्णन केले आहे. आमचे गुरुजी म्हणायचे की हा व्यासांचा हरिपाठ आहे. यात सर्व श्लोकाचा आणि हरिपाठाचा अर्थ यात बहुतेक साम्य आढळतं. म्हणूनच हरिपाठाला सामान्यता मानता येणार नाही. विठ्ठल मग अशी ज्यांनी हातवरी केलता ना, आताही त्यांनी हातवरी करायचा आणि सांगायचं की हरिपाठामध्ये हरी हा शब्द किती वेळेला आणि हरिपाठ हा शब्द किती वेळेला सांगा. बरोबर, हरी हा शब्द 59 वेळाला आणि हरिपाठ हा शब्द 11 वेळाला. वाटलं तर प्रथम पहा, जसं की हरिपाठ गेले देवांचे ठेले, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाया, समाधी संजीवनारी पाठ. कल्पना करा, मंदिर म्हणजे काय? प्रत्येक शब्दाला एक विशेष अर्थ आहे. आपण अक्षरशः पाहू. मंदिर म्हणजे काय हो माहिती का? खालच्या भजनी मंडळाला माहिती का? खाली बसलेल्या ताईंना त्यांना माहिती का मंदिर म्हणजे काय? नाही तर ऐका, मी सांगते. मंदिर म्हणजे म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. युवकचा अर्थ कुणाला माहिती का हो? इथं भरपूर युवक बसलेले आहेत. सांगा युवकचा अर्थ माहिती का कुणाला? कुणालाच माहिती. ती पण मी सांगते. युवक म्हणजे युग म्हणजे युगाची सत्यता. व म्हणजे वैशिष्ट्याचे ज्ञान. क म्हणजे कर्णाचे दान. आपण हरिपाठाचा पण अक्षरशः अर्थ पाहू. ह म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. री म्हणजे रिकामा दगडी राहू नको. प म्हणजे पापाचे कळप पडती पुढे. ठ म्हणजे ठाईची समाप्ती झाली जसे किंवा ठाई समोराला अनुभव
रिकामा अर्धघडी राहू नकोच, म्हणजेच सातत्याने भजन कर. असं केल्याने काय परिणाम होईल अथवा काय फायदा होईल, तर पापाचे कळप पडती पुढे. पापच राहणार नाही तर परमात्म्याची सिद्धी प्राप्त होते. ठाईच समाप्ती झाली जसे किंवा ठाईच मुराला अनुभव. विठाला ही झाली अभंगाची प्रस्तावना. ज्ञानोबा या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, देवाची हे द्वारी उभा मोक्ष मिळतो. आणि असं जर असतं तर दर्शनवारीमध्ये तास उभं राहतो ना आपण. एवढंच काय तर पंढरपूर मधले आंधळे पांगळे भिकारी नाहीतरी देवाच्या द्वारातच असतात ना. त्यांना नाही मिळाली कधी मुक्ती. मुक्ती सोडून मुक्ती सुद्धा मिळत नाही. काय मिळालंच असतं तर कशाला काय म्हणली असती. धर्माचे मायबाप जागा धर्माला एक न दोन पैसे द्यावो धर्माला. पंढरीचा पांडुरंग पावेल तुम्हाला. एवढंच काय तर घरातून हाक लावून लावलेले म्हातारे देवाच्या दारात एकच भजन करतात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीनाथ नारायण वासुदेव.
देवाच्या द्वारात म्हणजेच आता काय क्षणभर म्हणजेच काय पाहू विठाला विठाला कधी कधी शब्दांनाही अर्थ पाहिला जातो त्याला वाचार्थ म्हणतात जिथं लक्षणं करावी लागते त्याला लक्षार्थ म्हणतात वाचार्थ कशाला म्हणतात आणि लक्षार्थ कशाला म्हणतात हे आपण दृष्टांताच्या द्वारे पाहू कल्पना करा एक प्रवासी आपल्या गावात आला आणि पुढच्या गावाचा रस्ता विचारू लागला तर काही लोकांनी सांगितलं की नीट सरळ त्या झाडाजवळून जा तो नीट सरळ गेला आणि झाडावर चढला आणि वर रस्ता पाहू लागला आता वर रस्ता कोणता सापडेन कोणतं सापडेन खाली बसलेल्या ताईंना सांगा कोणतं सापडेन वर डायरेक्ट स्वर्गाचा का सांगणाऱ्यानं चुकीचं सांगितलं का तर नाही आणि लक्षार्थ घेण्याऐवजी वाचार्थ घेतला झाडावरून जाऊन म्हणजे झाडाच्या जवळून जायचे होते विठाला विठाला आमचं नवरात्रीच्या अगोदर एक कीर्तन होतं नवरात्रीमध्ये कसे बाया दसरा काढतात ना म्हणजे देवी येणारे म्हणून ती येणारे म्हणून त्याच्यामुळे दसरा काढतात तर आमचं कीर्तन होतं ते काका आले आम्हाला म्हणले चला ना महाराज कीर्तन सुरू झाले आम्ही म्हणलं हा जरा पुढं आम्ही येतो आणि तिथे एक मुलगा थांबलेला होता दारात पाण्याची बकेट होती आणि आम्हाला त्यांच्याच घरी जायचं होतं आम्हाला वाटलं की आमचीच तयारी करते वाटलं आणि ते काका पुढे गेले आणि त्यांच्या अंगावर कचरा टाकला त्या मुलाने कचरा टाकला त्या काकाने विचारले का रे बाळा का टाकलास कचरा माझ्या अंगावर तर तो लगेच बाळ म्हणाला तुम्हाला माहिती की माझी आई म्हणते मला अगोदर तू एकतर नीट धड काम करीत नाहीस म्हणूनच मी असं केलंय की नीट बघून आई म्हणली की मला माणूस बघून कचरा टाक मला माझी आई नुसती रागवती म्हणून आज मी ठरवलं की माणूस बघूनच कचरा टाकायचा म्हणूनच आज माणूस बघूनच कचरा टाकला इथं पण लक्षार्थ घेण्याऐवजी वाचार्थ घेतला एक कुटुंब राहत होतं त्या कुटुंबामध्ये एक म्हातारी आजी राहत होती तिचं खूप दुखायला होतं तिच्या सुनेनं म्हणलं की जा बाळा तिच्या मुलाला म्हणलं तिच्या सुनेनं की जा बाळा आजीला औषध नेऊन दे औषध हलव आणि पाज तर लगेच मुलगा गेला आणि आजी औषधाला हलवायचं तर आजीला हलवलं डायरेक्ट खाली की डायरेक्ट ती स्वर्गातच गेली इथं पण लक्षार्थ घेण्याऐवजी वाचार घेतला विठाला तसं इथं आपल्याला वाचार्थ विचारून करून चालणार नाही तर वाचार्थ विचारून करून चालणार नाही तर लक्षणा करावे देव म्हणजे काय हो देव म्हणजे एखाद्या मंदिरात बनवलेली मूर्ती नव्हे तर ती स्थापित केलेली भगवंताची प्रतिमा देव कशाला म्हणायचे देव या शब्दाची उत्पत्ती दिव्य या धातूपासून होते म्हणजेच मोठी भव्य दिव्य महान अशी आहे अलौकिक सत्ता जिच्या सत्तेने या जगतात स्थितीगती चालत असते तिला देव असे म्हणतात विठाला विठ्ठल जळी स्थळी भरला रित्ता ठाव अजिज्ञाने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला असे असून सुद्धा आज्ञाने जीव त्याला शोधतच राहिला तरी तो परमात्मा सापडला नाही तर तसा अनुभव संत महात्म्यांना आला म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा आहे जवळी आम्हा अंतर्बाह्य आता त्याच्या द्वारात देवाची प्राप्ती होते तो म्हणजेच मनुष्य जन्म एक दृष्टांत आठवला म्हणून सांगून जाते आताची युवक बघा आणि तवाची युवक बघा मजल करीत एक मुलगा आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन निघाला होता आई वडिलांची शेवटची इच्छा होती की काशी विश्वनाथाचं दर्शन करावं लगेच मुलाने कावड केली व एकीकडे आईला व एकीकडे पित्याला ठेवले लगेच जंगलाच्या दिशेने काशी विश्वनाथाचं दर्शन करण्यास निघाले अर्ध्या वाटेत जातोय का नाही तोवरचा आई
आई वडिलांना तहान लागली. आईने बाळाला म्हणली की बाळा, अरे तहान लागली, तहानेने जीव व्याकुळ आहे, थोडं पाणी आणशील का? लगेच बाळ एकही बोलला नाही, दोनही बोलला नाही, लगेच पाणी आणण्यास, झऱ्यात पाणी आणण्यास झारी घेऊन गेला. शिकारी वाटच बघत होता शिकाऱ्याचा, शिकारी येईन, मी शिकार करीन असंच म्हणत होता. त्यात तो बाळ गेला झऱ्याचं पाणी आणण्यास झारी घेऊन. झारी बुडवतोय का नाही तर पाण्यात तिकडून त्याच्या काळजात बाण लागला. त्याच्या काळजात बाण लागला. त्यानं मोठ्यानं ओरडला, आई, बाबा असा ओरडला. त्या शिकाऱ्याला वाटलं की आपल्या हातातून काही प्राण्याची हत्या झाली नाही तर मनुष्याची हत्या झालेली. लगेच तो शिकारी त्या बाळाच्या दिशेने निघाला. बाळाच्या दिशेने निघाला आणि तो मुलगा म्हणतोय की माझे आई वडील तहानेने व्याकुळले आहेत. ती मरणारा मुलगा म्हणतोय की माझे आई वडील तहानेने व्याकुळले आहेत, त्यांना पाणी नेऊन द्या. द्यायच्या आधीवर काही बोलू नका, कारण जर तुम्ही काही म्हणलात ना तर माझे आई वडील पाणी देखील पिणार नाहीत, त्याच्यामुळे काहीच बोलू नका. तो शिकारी त्या आई वडिलांच्या दिशेने निघाला. आई त्याची आस लावून बसलेली होती. आई म्हणते, राहू दे बाळा, ही तीर्थयात्रा, त्रास होत असेल तर राहू दे ही तीर्थयात्रा, नको तीर्थयात्रा, चल आपल्या घरला जाऊ, आपण कधी तर परत करू तीर्थयात्रा. तर तो शिकारी तसा आवाज त्या शिकाऱ्याच्या कानी पडताच तो शिकारी उद्गारला की तुमच्या श्रावण बाळाला माझ्या हातातून मारला गेला आहे, तुमचा श्रावण बाळ माझ्या हातातून मारला गेला आहे. मी अयोध्येचा दशरथ राजा. तसा आवाज त्या आईवडिलांच्या कानी पडताच त्यांच्या हृदयातून असा शाप पडला म्हणून, बाहेर पडला म्हणून तर रामायण घडलं. माय मंदिर हरले लागे कळस पिकाया, लागे कळस पिकाया, आज घायाळ पक्षी जाई तिला ना भेटाया. विठ्ठल मनुष्य दे सच्चिदानंद, पदवी घेणे वडाधिकार, नारायणे कृपावलोकने दिदला करी. म्हणून 83,99,999 जीवखानी हा परमात्म्यासाठी असमर्थ आहेत आणि एकच मनुष्य जन्म हा परमात्म्याची साधना करू शकतो, तो म्हणजेच मनुष्य जन्म. देवाच्या दाराला आता लक्षात आलेच असतील. आता पाहू उभा म्हणजे काय. चुकली या वर्म फेरा पडे शेवटची पाळी, एक एक मनुष्य एक एक योगी, कोटी कोटी फेरा मनुष्य देव वासना लगो. आता देवाचे द्वार आपल्या लक्षातच आले. आता पाहू उभा म्हणजे काय. उभा म्हणजे सावध, दक्ष, सक्रिय. तसं पहिला असता मनुष्य जन्म हा निर्मात्याने याची बनावट करत असताना हा उपास बनवलेला आहे. एक मनुष्य उभा आहे, बाकी सर्व प्राणी आडवे पाहायला भेटतील. कारण का, त्यांना कसलेच मोक्षाचे ज्ञान नाही. पशु काय पणवे जाणती, या जगता ठाऊकिया. आपला देव उभा, सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी कर कठेवरी ठेवनिया. आपला मनुष्य जन्म उभा, आपला गंध उभा, ऊर्ध पंडुमाळ गळा शोभे, कंपिजे कैकाळ तया वेणे विठ्ठल. भंगाच्या द्वितीय चरणात तो ज्ञानोबराय सांगतात, हरे मुखे मना, हरे मुखे
सॉरी हा माझ्याकडून चुकलं जरा अगोदरच घेतलं मी दुसरं चरण अगोदरच घेतलं त्याची प्राप्ती करताय म्हणून त्याच्यासारखं उभं बनवलं आहे पण आपण सर्व वागतच नाही वाकड्यातच शिरतो बरेच लोक तर परमात्म्यात आडवे येतात धर्मकायात आडवे येतात क्रॉस बोलतात क्रॉस वागतात हे उभे असून सुद्धा आडव्यासारखं वागतात पण आपण सर्वजण परमात्म्यासाठी रात्रंदिवस राबत आहेत हेच तर खरे देवाच्या दारात उभे असणे आहे विठाला विठाला आता पाहू क्षणभर म्हणजेच काय आपला विषय क्षणभर आहे अनंत काळाच्या ठिकाणी पाहिला असता ब्रह्मदेवासारख्याच्या आयुष्याचा विचार केला असता त्याच्या एका दिवसात 14 इंद्र बदलतात सहस्त्रयुग पर्यंत ब्रह्मणो बिंदू रात्री सहस्रनांतो बिंदू जन सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग मिळून एक चौघडी बनते याला एक महायुग बनते अशी 1000 महायुगे जावे लागतात तेव्हा कुठे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तेवढीच त्याची रात्र मग ब्रह्मदेवाचा 1 महिना केवढा असेल 1 वर्ष केवढे असेल आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य केवढे असेल ब्रह्मदेवाच्या आयुष्याची तुलना केल्यास त्याच्या तुलनेत आपलं आयुष्य एक क्षण तरी म्हणता येईल का आपल्या आयुष्याला एक दृष्टांत सांगितला जातो विठाला विठाला भूतकाळ स्वप्न आहे भविष्यकाळ कल्पना आहे वर्तमान काल आपण आहे समजा भूतकाळ म्हणजे काय हो आपल्या हातातून गेलेलं त्याचा आता आपल्या आयुष्यामध्ये काहीच भरोसा नाही बरे भविष्य काळाची तरी गॅरंटी आहे का आपल्या बरोबर ते आयुष्य नेमके किती आहे कोणाला तरी सांगता येईल का मग आपल्या हातात काय तर ते फक्त चालू घडेल म्हणजेच वर्तमान काळातला क्षण आणि त्याचाच सत्वयोग केला तर त्याचाच मोक्षही प्राप्त करता येतं त्याचाच साधण्यासाठी वापर केला जातो आता हे खरं दुसऱ्या आचरणात ज्ञानोपारे सांगतात माझ्याकडून चुकलं होतं मग म्हणून सॉरी देव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तर हरिमुखे म्हणा एकदा सांगून चाललं नसतं का तर 2दा सांगण्याचा हा हेतू आहे जसं की जरूरी नाही याची
याच्या पाठीमागे आग्रह आहे अथवा महत्वाचा मुद्दा सांगत असताना परत परत सांगितला जातो, म्हणून याला तिरुपती दोष म्हणता येणार नाही. विठाला तर मग ज्ञानोबाराने हरी म्हणण्याचाच का आग्रह करतात? तर असं चाललं नसतं का? राम मुखे म्हणा, शिव मुखे म्हणा, शिव मुखे म्हणा, कृष्ण मुखे म्हणा, कृष्ण मुखे म्हणा, कृष्ण मुखे म्हणा, कृष्ण मुखे म्हणा. तर हरीच का? हरी हा बीज मंत्र आहे, हरी हा सार आहे. हरिनाम सार जीवाया नामाची, उपमा त्या देवाची कोण वाणे. किंवा भगवान शंकराने आपला मंत्र म्हणून हरिनामाचाच का स्वीकार केला? हरी हरी म्हणता गती, हरी हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. हरती हरती अर्थाची धातू आहे. तर काय हरण करणे? तर जन्म मृत्यू दुःख हरण करणे या अर्थाची धातू. हा सगळं हरण करणारा म्हणजेच हरी. हरी हरी म्हणता गती, नासती काही काळ गपती, हरी म्हणता. तर याशिवाय दुसरं साधन चाललं नसतं का? तर युगपर्यंत साधने बदलत असतात. कृतियुगातील साधन काय? त्रेतायुगातील साधन काय? द्वापार युगातील साधन काय? आणि कलियुगातील साधन काय? कृतयत श्लोक कृतयत धायतो विष्णु त्रेतायाम यजतो मुखे, कलतत्व कीर्तनात हरी. तर कृतयुगामध्ये श्री विष्णूची ही ध्यान साधना केली जायची. त्रेतायुगामध्ये यज्ञ याग ही साधना केली जायची. आणि द्वापार युगामध्ये परिचर्या म्हणजेच तपश्चर्या ही साधना केली. आणि कलियुग आहे यात फार सोपे साधन असून अत्यंत प्रभावित आहे, ते म्हणजे हरिनामाचे. हरे नाम हरे नाम हरे नाम हरे नाम हे फार सोपे साधन आहे. फार सोपे साधन असून अत्यंत प्रभाविक आहे. म्हणून ज्याची तुलना दुसऱ्या तुलनेवर करता येत नसल्यामुळे किंवा गणित करता येत नसल्यामुळे ज्ञानोबा सांगतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चाली साधियल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मी मगाच बोलून गेले की हरिपाठ हा संसारिकांसाठी म्हणजेच प्रापंचिकांसाठी. डबल संसार जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा हा मधला प्रवास, हा झाला शास्त्रीय भाषेतील अर्थ. आता तुमच्या आमच्यातील भाषेतील अर्थ पाहू. ज्याला संसारात गुरफटलेला असतो त्याला हा झाला आपल्या भाषेतील अर्थ. विठ्ठला विठ्ठला. संसारी असावे असून नसावे, भजन करावे वेळोवेळी, न सोडावे दोन्ही वार, द्राक्ष माजोजविते तिला. हे ज्ञानोबा अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. असोने संसारी तुझे उतारी, असोने संसारी तुझे उतारी.
असोनी संसारी जीववे हुकरी वेदशास्त्रोवारी बाया सदा. आमचं एक या ठिकाणी कीर्तन होतं. आम्ही त्या कीर्तनाला गेलो. वाढदिवसाचं कीर्तन होतं. त्या ठिकाणी गेलो. मुलं छान छान कपडे घातलेली होती. कोण केक खात होतं तर कोणी चिवडा केक खात होतं. आम्हाला जिथं बसण्यासाठी रूम दिलती त्या रूम मध्ये आम्ही गेलो आणि बसलो त्यावेळेस काय 7 वर्षाचा मुलाचा रडलेला आवाज आला. आमच्या रूम मध्येच होता तो पण मुलगा. मी विचारलं, त्याच्या जवळ गेले आणि त्याला विचारले, का रे बाळा का रडतोयस, का रे बाळा का रडतोयस. असं म्हणताच तो म्हणाला, तुम्ही तर महाराज आहात ना, तुम्ही तर महाराज आहात ना, सांगा ना माझ्या आईला मला बोलतच नाहीये, सांगा ना माझ्या आईला मला बोलतच नाहीये. मी म्हणाले, बोलव तुझ्या आईला, मी सांगते की बोला म्हणून. तर तो वर हात केला त्या फोटोकडे आणि म्हणला, ही माझी आई 3 वर्ष झालं मला बोलतच नाहीये, सांगा ना सांगा ना. असं म्हणत खूप रडला तो, खूप रडला. त्या घरची ती सून असावी किंवा लेक असावी. त्या मुलाला असं वाटत होतं की माझी आई येईल, माझ्यासाठी केक घेऊन येईल, माझ्यासाठी नवीन कपडे घेऊन येईल, इकडून येईल तिकडून येईल, तर काय आली नाही. तो मुलगा असं म्हणत होता, कशाला गेली आई तू स्वर्गाला, प्रजासत्ताक दिना दिवशी एक मुलगा झेंडा विकत होता. तो झेंडा 1 रुपयाला होता. ज्यांनी झेंडा घेतला त्यांच्याकडे हसत मुखाने बघत होता आणि ज्यांनी झेंडा घेतला नाही त्यांच्याकडे हिरमुकल्यासारखं बघत होता. दूर उभा राहून एक शिक्षक पाहत होते त्याच्याकडे. ते शिक्षक त्याच्या जवळ आले. मी म्हणाले, का रे बाळा, तुला एवढं काय वजन पडलंय तुझ्या खांद्यावर,
तू 1 रुपयाला एक झेंडा विकतोयस, तुला बाप नाहीये का? तर तो म्हणाला माझा बाप मेलाय, दारू पिऊन मेला आहे. तर आई आहे का? तो म्हणाला आहे. मग काय झालं आईचं? तर ती दररोज 8-9 जणांच्या घरी भांडे घासते, पण तिच्या हाताला लागले, खूप रगत गेले. म्हणून मी असं ठरवलं आहे की 1-1 रुपये सासून मी औषध गोळ्या आणेन तिच्यासाठी आणि माझ्या आईला औषध गोळ्या आणून बरं करेन आणि डबल पाठ्य पुस्तक गिरवायला मी शाळेत येईन. विठाला विठाला भावाभावांच्या वाटण्याहून इस्टेटीची वाटणी होत होती. दागिने वाटून घेतली जायची, भांडे वाटून घेतले जायचे, काय काय वाटून घेतले जायचे. पर हे फार विचित्र कलियुग आलेलं आहे. यात तर आईवडिलांच्याच वाटण्या होत आहेत का नाहीत? सांगा, बसलेल्या महिला वैष्णवींना सांगा. बरोबर होत आहेत. थोरला लेक आईला घेतोय तर धाकटा लेक बापाला घेतोय. हे फार विचित्र कलियुग आहे. आई वडिलांना आणि पालकांना माझी एकच विनंती आहे की एवढं कमवून ठेवू नका की ज्यावेळेस एवढं कमवून ठेवू नका. जर मुलगा जर कर्तृत्ववान असेल तर त्याच्यासाठी कमवून ठेवायची काहीच गरज नाही, तो स्वतःच कमवेल. आणि जर कर्तृत्ववान नसेल तर त्याच्यासाठी कितीही कमवा, त्याचा काहीच उपयोग नाही. एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये असं होतं की बापाने इतकं इस्टेट कमवून ठेवली, इतकी इस्टेट कमवून ठेवली की त्या मुलाला सरता सरत नव्हती. ज्यावेळेस तो बाप मेला, त्यावेळेस तो बाप मेला त्याचं दुःख व्यक्त करण्याआधी ती मुलं इस्टेटीची कागदपत्र बनवत होती आणि बापाचा अंगठा इकडं ओढत होती. एक जण इकडं ओढत होतं, एक जण इकडं ओढत होतं. किती विचित्र कलियुग आलेलं आहे का नाही? विचित्र कलियुग आलेलं तर खरं तर आपल्याला इथं किती विचित्र कलियुग आलेलं आहे. विठाला विठाला खरं तर आपला समाज इतका सुशिक्षित झालाय, इतका ग्रॅज्युएट झालाय, पण त्याचा काहीच उपयोग नाही. जर आपले आई वडील आपल्याला जर गावाकडे आल्यानंतर गावंढळ आणि अडाणी वाटत असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. त्याचा काहीच उपयोग नाही. कितीही ग्रॅज्युएट झालो, किती
किती ग्रॅज्युएट झालो, किती काय जरी झालो तरी त्याचा काहीच उपयोग नाही. वृद्धाश्रम कशासाठी बनतात? एक वृद्धाश्रमात एक आई रडत बसलेली होती दारात आणि मी तिथूनच चाललेली होते. मी त्या आईला विचारलं की आई काय झालं, आजी काय झालं, काय रडताय? ती म्हणाली, त्या आजी म्हणाल्या की माझ्या मुलाने मला चिठ्ठी पाठवली. 4 वर्ष झालं मी ह्या वृद्धाश्रमात आहे. 6 महिने झालं माझ्या मुलाने ही चिठ्ठी पाठवली आहे मला त्या चिठ्ठीत त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं असेल तुम्ही एवढं रडायला? तर त्या म्हणाल्या त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं आहे की मी तुला नेला येईन, आई मी तुझ्यासाठी साडी आणेन, मी तुला घेऊन जायला येईन, तुझ्यासाठी खाऊ आणेन, काय काय आणेन आणि तुला मी ह्या वृद्धाश्रमातून नेला येईन. तर मी म्हणाले ही तर किती आनंदाची बातमी आहे, तुम्ही तर हसाय पाहिजे, तुम्ही का रडताय? ती म्हणाले तुम्हाला आत्ताच म्हणलं नाही का मी ही चिठ्ठी 6 महिने झाला अगोदर आलेली आहे, 6 महिने झाला अगोदर आलेली, म्हणून तर मला रडू येते. बघा ही परिस्थिती काय आहे. त्याच्यामुळे आजची परिस्थिती बदलण्यासाठी आईला वडिलांनाही बदलायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला एक कंडक्टर होता आणि एक मुलगी होती. कंडक्टर म्हणाला की बाळा तू खूप पुढे जाशील, तुझा मोबाईल हा तुला खूप पुढे नेईल, मोबाईल हा तुला खूप पुढे नेईल. तर खूप पुढे नेईल असं म्हणाले ते कंडक्टर म्हणाले. त्यावेळेस ती मुलगी म्हणाली का हो महाराज, का हो कंडक्टर तुम्ही असं का म्हणताय? तर ते म्हणाले की तुझं गाव जाऊन अर्धा तास झालेला आहे, म्हणूनच म्हणलं की तुझा मोबाईल हा तुला खूप पुढे नेईल. बसमध्ये एवढा पुढे नेतोय तर मग जीवनात तर किती पुढे नेईल. विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली द्वारके ताराना पांडवा घरी. जाता जाता एवढंच बोलून जाते की माँ बाप के सिवा इस दुनिया में कोई किसी का नहीं होता, लाख निभाओ रिश्ते कोई अपना नहीं होता, गलत फहमी रहती है थोड़े दिन, फिर इस आंखों में आंसुओं के सिवा कुछ नहीं होता. जेवढं प्रेम आपल्या आई वडील आपल्यावर करतात ना तेवढं प्रेम आपल्यावर कोणी करूही शकत नाही आणि करूही शकणार नाही. विठ्ठला विठ्ठला
दुसरी म्हणून माफ करा. दुसरी असेल तर तिसरी म्हणून माफ करा. तिसरी असेल तर चौथी म्हणून माफ करा.